आज आहे ना आमचं भूमिपूजन आहे 26 जानेवारी 2025. आज आम्ही ठरवलं की आज भूमिपूजन करायचं. तर इथे गुरुजी आलेले होते आणि इथे आमची पूजा चालू आहे. सगळे होते घरचे. त्यानंतर यांचे मित्र आलेले होते सगळे, माझी बहीण, भाऊजी, आणि आम्ही आता सध्या पूजा करतोय. हा प्लॉट आम्ही अमृत पार्क 3च्या पुढे घेतलेला आहे, जे की राजहंस दूध संघाच्या समोरून रस्ता जो जातो तर त्याच्या तिथेच आहे, जवळच. तर हा प्लॉट आम्ही 2-3 दिवसापूर्वीच घेतला आणि आज त्याचं भूमिपूजन करायचं ठरवलं. तर तीच पूजा चाललेली आहे आत्ता इथे. गुरुजी ते पूजा सांगताय आणि आम्ही व्यवस्थित मनापासून पूजा करत होतो. त्यानंतर सगळी पूजेची तयारी झाल्यानंतर इथे कुदळ मारण्याचा आता कार्यक्रम होणार आहे. तर प्रत्येकाला 5-5 वेळा अशी कुदळ मारायला सांगितली होती गुरुजींनी. तर त्याप्रमाणे सगळं चालू आहे. आता इथं नमस्कार केल्यानंतर गुरुजींनी प्रत्येकाला 5 वेळा कुदळ मारायला सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे सुरुवातीला हे उठले, तिथे दगडाची पूजा केल्यानंतर आता ते 5 वेळा कुदळ मारणार आहेत. त्यांचे जे मित्र होते ते पण सगळेजण आलेले होते ना, तर ते पण कुदळ मारणार होते. आणि अशा प्रकारे छान असा प्रोग्राम झालेला होता आमचा भूमिपूजनचा. तर यात एक राऊंड गेलं माझं सांगायचं की ही जागा आम्ही 26 जानेवारी 2025 म्हणजे जानेवारी महिन्यात घेतलेली आहे. पण मी हा ब्लॉग उशिरा अपलोड केलेला आहे. त्यामुळं माझ्याकडून सांगण्यात आलं की 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 20 जानेवारीला आम्ही हा प्लॉट विकत घेतला आणि 26 जानेवारीला आम्ही भूमिपूजन करायचं असं ठरवलं. कारण 26 जानेवारीला आमच्या लग्नाचा वाढदिवस पण असतो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन होता. तर दिवस चांगला आहे असं समजून आम्ही त्या दिवशीच भूमिपूजन करण्याचं ठरवलं. तर इथे आता सगळेजण कुदळ मारत आहे. प्रत्येकाला 5 वेळा कुदळ मारायची होती. त्याप्रमाणे सगळेजण कुदळ मारत आहे आणि अशा प्रकारे छान असं भूमिपूजनची पूजा पार पडली आमची. ही पूजा जवळजवळ 1 ते 1.5 तास चालली होती. गुरुजींनी छान पूजा सांगितली, त्यामुळं छान असा कार्यक्रम झाला भूमिपूजनाचा. सगळे आलेले होते त्यामुळे छान वाटत होतं जरा. त्यानंतर मग सगळ्यांना पेढे वगैरे वाटले. पेढे वाटल्यानंतर सगळ्यांना मग नाश्त्याची सोय केलेली होती. सगळ्यांनी छान नाश्ता केला आणि त्यानंतर सगळे आपापल्या घरी गेले. आणि सगळ्यात शेवटी मग जागा व्यवस्थित पवित्र करण्यासाठी इथे गुरुजींनी आम्हाला भात, दही आणि भात सगळ्या 4ही कोपऱ्यांना शिंपडायला सांगितलं होतं. तर हे काम विहांची पप्पा करणार होते. तर ते आता शेवटच्या भागात दिसेल तुम्हाला. तर इथं सगळ्यांचं कुदळ मारण्याचं चाललं आहे आणि विहांचं पण इकडे खेळण्याचं काम चालू आहे. तर इथे खेळता खेळता विहांच्या पायात काटा पण घुसला होता. बऱ्यापैकी 2-3 दिवस दुखला. मग पाय काय दुखतो म्हणून बघितलं तर त्याच्या पायात काटा घुसलेला होता. कारण जमीन जरी क्लीन होती पण बारीक बारीक काट्यांचे झाडं होते. ते लक्षात न आल्यामुळं
सगळे असेच बिनचपलीचे फिरत होते पूजेमुळं. मग आता कुदळ मारण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गुरुजींनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चारही कोपऱ्यांना जागेच्या दही भात शिंपडायचा आहे. तर मग ते बी आमचे पप्पा करणार होते. तर चला, अशा प्रकारे छान भूमिपूजन पार पडलं. हा व्हिडिओ थोडासा उशीर झाला मला अपलोड करण्यासाठी, कारण मध्यंतरी जरा प्रॉब्लेम चालू होते घरामध्ये. त्यामुळं मग ठरवलं की थोडं सगळे व्हिडिओ आपण उशिरा अपलोड करू. तर हा व्हिडिओ आहे 26 जानेवारी 2025चा. तर आता इथे मी विहानला सांगत होते की तू आता कुदळ मार म्हणून. तर तो ते शूज वगैरे काढत होता, काटा घुसला होता वाटतं त्याला. मग सारखा पाय चेक करत होता आणि बूट काढायला थोडा घाबरत होता काटे असल्यामुळं. मग त्याला टोपी दिली घालायला आणि मग छान त्याला असं 5 वेळा कुदळ मारायला सांगितली. मग त्याच्या हाताने पण छान पूजा झाली आमची, त्यामुळे छान वाटत होतं. तर आता इथे सगळेजण एकमेकांशी गप्पा मारत होते. त्यानंतर सगळं छान झाल्यानंतर आम्ही आता इथून निघणारच होतो. मग आता इथं गुरुजींनी जी कुदळ होती तर त्या कुदळीला एक नारळ वाढवायला सांगितला होता. तर तो नारळ विहानचे पप्पा वाढवत आहे. त्यानंतर मी इकडं विहानकडे लक्ष देत होते मधून, कारण तो काय इकडे पळत होता जागा मोकळी असल्यामुळे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. तर आता इथे बहिणीला आणि सासूबाईंना इथे गुरुजींनी सांगितलं की पूजा करून घ्या. तर त्या दोघीजणी पण पूजा करायला आल्या होत्या पुढे. तर ते जी कुदळ होती तर त्याची सगळ्यांना पूजा करायला सांगितली होती. त्याप्रमाणे सगळेजण पूजा करत होते. तर इथे पहिले माझी बहीण पूजा करते आणि आता माझ्या सासूबाई आल्यात पूजा करायला. तर सगळ्यांच्याच हाताने छान पूजा केली. आणि मागे गुरुजी तुम्ही बघत असाल की यांना सांगताय का जागेच्या चारही बाजूंना, चारही कोपऱ्यांना तो दही भात जो केलेला होता तर तो सगळीकडून छान असा शिंपडायला लावला त्यांनी, म्हणजे जेणेकरून जागा सगळी पवित्र राहील आणि कुठलीही बाधा त्या जागेला होऊ नये. तर त्यासाठी ते गुरुजींनी सांगितलं होतं आम्हाला की सगळीकडे तुम्ही दही भात शिंपडा. त्याप्रमाणे मी दही आणि भात, आळणी भात आणि दही
असं मी बनवून नेलेलं होतं संग. तर त्यानंतर इथे मी पूजा करायला आले होते. इथे मी छान अशी पूजा केली आणि इकडे तुम्ही बघू शकता वियांचे पप्पा छान त्यांच्या हाताने असं दही भात सगळ्या ठिकाणी असं शिंपडत होते आणि त्यांच्या मागे मागे विहान पण विहानचं चाललं मला करू द्या, तर तो त्यांच्या मागे मागेच फिरत होता सगळीकडे. तर अशा प्रकारे छान पूजा पार पडली आणि गुरुजींनी पण छान पूजा सांगितली. त्यामुळे असं प्रसन्न वाटत होतं जागेवर. फायनली जे आमचं स्वप्न होतं तर ते फायनली पूर्ण झाल्यामुळं छान वाटत होतं. आता यानंतर आम्ही सगळे निघणार होतो आता, कारण पूजा झालेली होती पूर्ण आणि लगेचच गुरुजी आता याची उत्तर पूजा करणार होते. तिकडे यांचे जे मित्र आहेत तर ते सगळ्यांना पेढे वाटत होते. भूमिपूजन झाल्यानंतर सगळ्यांना छान पेढे वाटले, सगळ्यांचं तोंड गोड केलं आणि मग सगळेजण आम्ही घरी निघालो.